राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा दिंडोरीमध्ये दाखल झालेली आहे आणि या शरद पवार गटाच्या यात्रेमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शरद पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ते रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत, पायी चालतायत। आपल्यासोबत गोकुळ झिरवाळ आहेत। काय सांगाल आपण जयंत पाटील यांच्या आणि शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाला आहात, गमछा देखील तुतारीचा आपल्या गळ्यात आहे। या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब आणि खासदार कोल्हे साहेब तसेच आमच्या लोकसभेचे खासदार बगरे सर, सेठे साहेब या सर्व ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आणि त्याची आज या दिंडोरी तालुक्यात आगमन झालं। त्यांचं सहर्ष या निमित्त स्वागत करतो। नक्कीच आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला तुम्ही ज्यावेळेस जयंत पाटलांना भेटले त्यावेळेस आपले वडील नरहरी झिरवाळ हे म्हणाले होते की मीच त्यांच्या स्वागताला पाठवलं होतं, असं त्यांनी नंतर खुलासा केला होता। काय सांगाल, त्यांनीच तुम्हाला त्यांच्या स्वागताला मागच्या वेळी पाठवलं होतं, आता देखील आपण त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलायत का? त्याच्यावर बोलणं उचित नाहीये, त्यांनी पाठवलं किंवा नाही पाठवलं, पण या यात्रेत सहभागी होण्याचा माझा पूर्ण निर्णय होता आणि त्या पद्धतीने मी आलो। आपण जयंत पाटलांच्या स्वागताचे बॅनर देखील लावलेले आहात, त्यामुळे आपण दिंडोरीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात का? इच्छुक तर आहे, परंतु या पक्षात खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत। ज्याला तिकीट मिळेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं काम करण्यासंदर्भात आम्ही काम करू। धन्यवाद, थँक्यू। खरं तर बघितलं मागच्या वेळेला नरहरी झिरवाळ म्हणाले होते की माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, आपण आता या कुटुंब म्हणून नाही बाहेर जाणार, पण राजकीय दृष्ट्या आपण बाहेर जाणार की त्यांच्या शब्दाच्या? राजकीय दृष्ट्या आपण त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार का? नाही नाही नाही, अजिबात नाही। खरंच राजकीय दृष्ट्या या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते श्रीरामजी सेठे साहेब या ठिकाणी जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी सोबत राहून किंवा त्यांच्याबरोबर राहून काम करण्याची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही राहू। खरं तर आपण जयंत पाटलांकडे उमेदवारी मागितली होती, या उमेदवारीबाबत आपल्याला काही त्या पक्षश्रेष्ठीकडनं काही सांगण्यात आलंय? पक्षश्रेष्ठीकडून अजून काहीच तसं सांगण्यात नाही आलंय, परंतु या ठिकाणी कुठलाही उमेदवार दिला तरी आम्ही त्या ठिकाणी काम करू अशाच पद्धतीने या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। खरं तर आपण म्हणतायत की मी शरद पवार गटाकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, मात्र समोर देखील आपले जे वडील आहेत नरहरी झिरवाळ ते विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे पित्याविरुद्ध पुत्र अशी लढत दिंडोरीत होऊ शकते? पित्याविरुद्ध पुत्र ही लढत होऊ शकते, परंतु मी तेव्हाही सांगितले राजकीय आणि एक कौटुंबिक व्यवस्था ही वेगवेगळी असू शकते। ज्याच्या त्याच्या विचाराने पुढे जात असताना पक्षाच्या विचारधारेवर आम्ही चालतो। खरं तर पक्षाच्या विचारधारेवरती तुम्ही चालताय, त्यामुळे तुम्ही तुमचा राजकीय निर्णय तुम्ही स्वतः घेणार आहात का वडिलांचा ऐकणार आहात? तसा तो विचार स्वतःचाच आहे, त्याच्यामुळं मी किती प्रमाणात अडचणीत येतोय किंवा त्यामुळं मी किती मागे जाईल याचा पण विचार आहेच। खरं तर अनेक जे अजित पवार गटातील आमदार आहेत त्यांचे जे मुलं आहेत, आता आपण जर बघितलं तर ते मंत्री बाबा आत्राम असतील, धर्मराव बाबा आत्राम, त्यांची मुलगी देखील भाग्यश्री आत्राम ह्या अजित पवारांसोबत शरद पवारांसोबत आहेत। आपण देखील आज तुतारीचा गमछा घातलाय, काय वाटतंय? या ठिकाणी महाविकास आघाडीबरोबर मी बातम्यांद्वारे किंवा आपल्या न्यूज चॅनलद्वारे सगळ्याच प्रतिनिधींच्या मुलांबद्दल त्या ठिकाणी ऐकलं, परंतु बरेच दिवसापासून या महाराष्ट्राचा कल किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या घटना त्या घटनेवर या ठिकाणी लोक महाविकास आघाडीबरोबर मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत। आता आपण शरद पवार गटासोबतच आहात, आपली भूमिका? हो, मी तरी सध्या म्हणजे आहेच, या भविष्यातही राहीलच, मागे होतो शरद पवार साहेबांच्याच पक्षात। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर गोकुळ झिरवाळ यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझी देखील अगोदर भूमिका होती, मी देखील अगोदर शरद पवार यांच्या सोबतच होतो आणि आता देखील शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहे आणि माझा राजकीय निर्णय जो आहे तो मीच घेणार असल्याची या ठिकाणी जे वक्तव्य आहे ते गोकुळ झिरवाळ यांनी आपल्याला केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।